बळीराजा अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटीचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ। बुलढाण्यात राजूभाऊ तुकाराम वावरे यांची बळीराजा अर्बन जनसेवेत रुजू। बुलढाणा जिल्हा हा सहकाराचा केंद्रबिंदू मानला जातो। जिल्ह्यात सहकाराचे मोठे जाळे आहे, ज्या माध्यमातून अनेकांना रोजगार, व्यवसाय, कृषी सिंचन यासह इतर क्षेत्राला आर्थिक बळकटी मिळत आहे। अशातच आता एका मोठ्या पतसंस्थेची भर पडली आहे। संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजूभाऊ तुकाराम वावरे यांच्या बळीराजा अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटीचा मान्यवरांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला। कासाबाई वावरे आणि तुकाराम वावरे या आईवडिलांच्या हस्ते या पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले। बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक हे प्रमुख मार्गदर्शक होते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत भुसारी तर डॉक्टर दुर्गासिंग जाधव, सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। जिजामाता प्रेक्षागार येथे दुकान क्रमांक 36 मध्ये ही पतसंस्था बुलढाणेकरांच्या सेवेत रुजू झाली आहे। त्यानंतर ऑइल इंजिन घाण ठेवायची, बैलगाड्या घाण ठेवायची, कारण आमच्या लोकांचा मुळातच तो व्यवसाय आहे घाण ठेवण्याचा। आणि म्हटलं हा व्यवसाय बुलढाण्यामध्ये का करू नये, त्या अर्थाने जोपासण्याचं काम या पतसंस्थेच्या बँकेच्या माध्यमातून पूर्णत्वास जावं। पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या बँकेची भरभराट हो आणि लोकांना चांगल्या पद्धतीची सेवा या बँकेच्या माध्यमातून उपलब्ध हो। आज वेगवेगळ्या पतसंस्था असतील, बँका असतील, त्या खूप साऱ्या पद्धतीने आहेत। त्याचं वाढण्याचं कारण म्हणजे तत्पर सेवा। राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 3 वाजता गेले की फाटक बंद, त्यानंतर काही सेवा नाही झाली बंद। आता पतसंस्था रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतात, रात्री 8 वाजेपर्यंत सेवा देतात। लोकांना सेवा पाहिजे, लोकांना थांबायला वेळ नाही की मी गेलो की मला ताबडतोब माझं काम झालं पाहिजे, माझी सेवा झाली पाहिजे। परंतु या पतसंस्था उघडत जितक्या जवळपास आज 15,500 पतसंस्था महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे धरून 23,000 नागरिक सॅलरी अर्नर्स आणि म्हणून 23,000 पतसंस्था महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 2 लाख कोटीपेक्षा जास्त ठेवी त्या सगळ्या पतसंस्थांमध्ये आहेत। पण जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था उघडतात तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था बंद सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत। ते ताजे जर उदाहरण दाखवले तुम्हाला मी, तुम्ही टीव्हीवर ते जाहिरात बघत होते, मला तिरुमला ऑइलची जाहिरात यायची।